हा तिसरा चेंडू आणि हा चौकार. एक ओव्हर 9 रन. मुकेश दादा गायकवाड आपलं सहर्ष स्वागत आहे.
हॅलो चेक चेक हॅलो चेक हॅलो चेक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कैलासवासी पैलवान मल्ल सम्राट अनंत पाडळे चषक 2024 या स्पर्धेतील आजचा दिवस क्रमांक तिसऱ्या दिवसातील पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते. एका बाजूने आपण जर पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये रायझिंग स्टार पिरंगुट आणि त्यांच्या विरोधामध्ये यजमान अनंत पाडळे स्पोर्ट फाउंडेशन म्हाळुंगे हे दोन संघ या पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला भिडताना पाहायला मिळत आहेत. 12 चेंडूंचा डाव संपला गेला. रायझिंग स्टार पिरंगुट संघानं प्रथमतः फलंदाजी करत असताना 17च्या सरासरीनं 34 धावा ज्या स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये 5-5 षटकांच्या लढती खऱ्या अर्थानं ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक आखीव स्वरूपाचं आयोजन नियोजन असणारी ही क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेतील आजचा दिवस क्रमांक तिसरा या तिसऱ्या दिवसातील पहिला सामना जो मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज अविनाश पाडाळे मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 साठी सेकंड एंड कडून सज्ज होताना तयार होताना मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळत आहेत. अविनाश यांचा पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये ओव्हरपिचचा होता. स्पर्शत गोळ्याच्या बॅटमधून चेंडू मात्र वेगानं फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. डीप कॉर्नरला येतोय अफलातून चौकार. पहिला चेंडूवरती चौकार. तदनंतरचा चेंडू मात्र उसळी घेणारा वाईड लाईनला पकडून टाकलेला बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट स्वरूपाचा पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती चौकार. एक जबरदस्त सुरुवात आपल्याला या आघाडीच्या जोडीकडून पाहायला मिळते. एका बाजूला स्पर्शत गोळे श्रवण इथे मात्र चेंडू हवेमध्ये खेळलाय. फटका फसलाय. 2 फिल्डर ज्यावेळी खरं तर चेंडू हवेत गेला त्याच वेळी त्या ठिकाणी कॉलिंग करणं गरजेचं होतं. त्याच वेळेस मैदानाच्या आतमध्ये चेंडूपर्यंत धाव घेणं प्रयत्न होतं करणं खरं तर गरजेचं होतं. परंतु अंतिम क्षणी दोनही खेळाडू दुविधेमध्ये होते. तू घेतो का मी. मैदानाच्या आतमध्ये अविनाश यांनी शेवटी प्रयत्न जरूर केला परंतु तोपर्यंत बराचसा उशीर मैदानामध्ये झाला. 39 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. एपी स्पोर्ट म्हाळुंगे संघाला महत्वाचा विकेट खऱ्या अर्थानं घेणं गरजेचं असेल. दरम्यानचा हा चेंडू व्हाईट बॉल उजेष्टीच्या बराचसा बाहेर असलेला चेंडू. मुख्य पंच आपण पाहतोय संजय भालेरावसर कळवत आहेत. मैदानाच्या आतमध्ये एक अतिरिक्त धाव या चेंडूवरती प्राप्त होताना पाहायला मिळेल. षटक पहिलं वैयक्तिक अविनाश यांचं मैदानामध्ये तर संघासाठी 3रं षटक. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये 2 फिल्डरच्या मधोमध दरी ओलांडत चेंडू हसते हसते कट जाय रास्ते रास्ते हे 4 के चौकार. चव्वेचाळीस धावा फलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 10 चेंडू 20 धावा स्पर्शत गोळेच्या बॅटमधून आल्यात. 6 चेंडू 21 धावा श्रवण पवळे आक्रमक मोड मैदानामध्ये करताना पाहायला मिळालाय. दरम्यानचा यावेळेचा चेंडू देखील लॉफ केलाय सरळ बॅटनं. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर येतोय अफलातून. A1 क्वालिटीचा श्रवण पवळेचा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. गोलंदाज तयार. यावेळेस देखील श्रवण पवळे घुटना टेक सिक्सर दे. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषा पार. षटकार षटकार आणि षटकार. 6 धावा.
जय श्रीराम. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर संपलं गेलं. तिसऱ्या क्रमांकाचं 56 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त सुरुवात श्रवण पवळे मैदानामध्ये केले. सातत्यानं श्रवण पवळे आणि स्पर्शत गोळे या जोडीमध्ये जर पाहिलं तर आक्रमक पवित्र हा स्पर्शत गोळेचा असतो. दुसऱ्या बाजूने श्रवण देखील त्याला चांगली साथ देण्याचं काम करत असतो. तो देखील षटकार चौकारांची आतिषबाजी करतो. परंतु या सामन्यामध्ये या जोडीमध्ये श्रवण पवळेची गाडी टॉप गिअरवरती धावताना आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेच्या निमित्तानं सुनील काका मारणे यांचं शुभागमन. क्रिकेट वेड व्यक्तिमत्व निश्चितच प्रामुख्याने त्यांचं आगमन होते. मनापासून स्वागत आहे. आयोजक कमिटी विनंती आहे, जुने चेंडू कुठे आहेत? कसरसाई संघाचे अष्टपैलू खेळाडू अक्षय शितुळे पाटील, त्याचप्रमाणे सिद्धार्थजी कुंभार यांचं आगमन होते. मनापासून स्वागत आहे. सिद्धार्थ कुंभार विनंती आहे, व्यासपीठावरती संपर्क साधा. जवळ पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. ओ हो यावेळेस भन्नाट वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, परंतु दिशा खराब आहे. पंचांचा इशारा वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. अभिषेक लोखंडे वैयक्तिक कोट्यातील षटक दुसरं मैदानामध्ये, तर संघासाठी निश्चितच चौथ्या षटक तो घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. पहिला चेंडू मैदानामध्ये दिशाहीन वेग भन्नाट होता, परंतु त्या वेगाला योग्य दिशा असणं गरजेचं. चेंडू हवेत. दिनेश मोहोळ दूरवरतून एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये चेंडू अडवण्याच्या प्रयत्नामध्ये होते, परंतु चेंडूने मात्र गाठली सीमारेषा. मिळतील धावा 4. येतोय खणखणीत चौकार. एकसष्ट धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, जमीन लगत समांतर खेळलेला फटका, लॉंगॉन म्हणून फिल्डर चेंडूच्या मागे. चेंडूला अडवतात, फेकतात, तोपर्यंत सिंगल धाव. स्पर्शत गोळीचा जरूर प्रयत्न आहे, परंतु श्रवण निश्चितच कुठल्याही प्रकारे धाव घेण्यासाठी इंटरेस्टेड नाहीये. मैदानाच्या आतमध्ये 62 धावा धावफलकावरती आहेत आणि वैयक्तिक जर पाहिलं तर 8 चेंडू श्रवण पवळे मैदानाच्या आतमध्ये खेळलेत. त्यांच्या बॅटमधून जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 33 धावा, तब्बल 412चा स्ट्राईक रेट. अर्थात प्रत्येक चेंडूवरती जणू काही तो चौकार मैदानामध्ये खेळतोय. यावेळेचा चेंडू ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळणार नाही. डॉट स्वरूपाचा चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 62 रन, 62 धावा ज्या स्कोर कार्डवरती आहेत. पहिल्या 3 ओव्हरमध्ये एक मोठं धावफलक उभं राहिल्यानंतर पुन्हा एकदा श्रवण पवळेची बॅट तळपते. श्रवण पवळे हा खेळाडू अनंत पाडाळे चषक 2024 मध्ये चमकतोय. पहिल्या सामन्यामध्ये टोले जंग षटकार परत एकदा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. 6 धावा. Jazz in the mix, jazz in the mix.
यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये अभिषेक लोखंडेने केलेलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू वाईड, तदनंतर चौकार, एक सिंगल, एक डॉट चेंडू, एक षटकार आणि पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. 5 चेंडू फेकले गेलेत. यावेळेस चेंडू हवेत, पुन्हा एकदा पाहिजे कव्हर्सला, प्रेमच्या डोक्यावरून चेंडू थेट जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा श्रवण पवळेच्या बॅट मधून एक तडाखेबंद षटकार. 6 धावा, वैयक्तिक 12 चेंडू आणि 45 धावा. श्रवण पवळे मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त फलंदाजी करतायत. सगळ्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा, संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा. आजचा दिवस खऱ्या अर्थानं जो महत्वाचा दिवस जो आपल्याला पाहायला मिळेल, चैत्र शुद्ध नवमी हा दिवस आपण मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं रामनवमी म्हणून खऱ्या अर्थानं साजरा करत असतो. निश्चितच आज एक पवित्र दिवस. कैलासवासी पैलवान मल्ल सम्राट अनंत पाडळे चषक या स्पर्धेचा हा 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसातील पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेली तर खेळाडूच्या अंगामध्ये मोठी ऊर्जा संचारताना पाहायला मिळाली. अंतिम षटक घेऊन लक्ष्मण गोरे मैदानाच्या आतमध्ये आलेत. बॅकफुटला जाऊन स्लॉक स्वीप करत चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. स्पर्शेत गोळेच्या बॅट मधून षटकार. ऐंशी धावा दफलकावरती बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा ज्या वेळेस चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला फिल्डर अभि लोखंडे त्या ठिकाणी चेंडू अडवत आहेत. आलेली एक सिंगल स्पर्धेच्या निमित्तानं मुरलीधरजी गायकवाड या मान्यवरांचं आगमन होते. कैलासवासी पहिलं मल्ल सम्राट अनंत पाडळे चषकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. यावेळेस रिव्हर्सचा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये श्रवण पवळे जो सेट झालेला बॅटर तो मैदानाच्या आतमध्ये झेलबाद झालाय. पहिला धक्का संघाला बसेल. फलंदाज श्रवण बाद. यश 81 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टाळ्यांचा कडकडाट श्रवण पवळेच्या खेळीसाठी झालाय. निश्चितच एक मोठा बिगेट जर त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला असता तर वैयक्तिक अर्धशतक साकारताना तो पाहायला मिळाला असता. परंतु मंगेश यावेळेस न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय. एका टप्प्यावर चेंडूचं कलेक्शन प्रेम करतायत. रनआउटचा चान्स. पंचांचं बोट आकाशाकडे. विकेट मैदानाच्या आतमध्ये मंगेश बलकवडे रनआउटच्या स्वरूपात बाद. अंतिम षटकामध्ये लक्ष्मण गोरे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये निश्चितच धावांचा वेग कमी करण्याचा प्रयत्न जरूर त्यांच्या माध्यमातून आहे. कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये मैदानाच्या आतमध्ये विकेट येताना पाहायला मिळते. धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. 1 धाव या चेंडूवरती येईल आणि या एका धावेनं स्कोर कार्ड जर पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये 82 धावा ज्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. नवीन फलंदाज पण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना पाहायला मिळतील. अथर्व पवळे. स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य अरुणजी सुतार मान्यवरांचं शुभागमन म्हणून मनापासून स्वागत आहे. विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेचा चेंडू मात्र दूरवरतून अभि येण्याचा प्रयत्न. प्रेमचा बॅकअप चांगला. रनआउटचा चान्स. नॉन स्ट्रायकर एंडला इथे धावबाची संधी आणि अंतिम क्षणी फलंदाज बाद झालाय.
उर्वरित चेंडूंसाठी स्ट्राईक मात्र असेल स्पर्शद गोळे या फलंदाजाकडे. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये निश्चितच दाखल होताना पाहायला मिळतील. यामुळे स्पर्शद गोळे व्हॉट अ शॉट. गुटना टेक सिक्सर देख स्पर्शद गोळेचा ट्रेडमार्क. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. मैदानाच्या आतमध्ये डॉफल कव्हरचे आपण जर पाहिलं तर निश्चितच 90 धावा पहिल्या डावाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 91 धावांचं एक भलं मोठं आव्हान एपी स्पोर्ट म्हाळुंगे या संघाच्या समोर निश्चितच मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलंय. पाहूया या आव्हानाचा कशा प्रकारे पाठलाग मैदानाच्या आतमध्ये एपी स्पोर्ट म्हाळुंगे हा संघ करेल. या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये निश्चितच या नंतरच्या सामन्यामध्ये इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. श्री काटे स्पोर्ट फाउंडेशन पुनावळे प्रामुख्याने उपस्थित होणारे अष्टपैलू खेळाडू सचिनजी गवळे आपलं मनपूर्वक स्वागत आहे. दिनेशजी मद्रे देखील उपस्थित आहेत आपलं देखील मनपूर्वक स्वागत. संपूर्ण टीम प्रामुख्याने उपस्थित झालेली आहे मनापासून स्वागत आहे. अष्टपैलू खेळाडू किरणदादा बारसकर देखील उपस्थित आहेत मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे सूरजदादा कुरबू देखील उपस्थित आहेत मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. शुभम दादा देखील प्रामुख्याने उपस्थित झालेत मनापासून स्वागत आहे. या नंतरचा मॅचचा टॉस आपण करतोय. विनंती आहे टॉस साठी या श्री काटे स्पोर्ट फाउंडेशन पुनावळे विरुद्ध मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासरसाई. टॉस साठी या. निश्चितच मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासरसाई संघाचे संघनायक प्रतापदादा शितोळे उपस्थित झालेत मनापासून स्वागत. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय सचिनदादा गवळी पुनावळे संघाचे संघनायक उपस्थित आहेत. सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. टॉस करण्यासाठी मान्यवरांना आमंत्रित करेल सन्माननीय अरुणजी सुतार त्याचप्रमाणे मधुकरजी गायकवाड या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय. विनंती आहे आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. दरम्यान प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्माननीय अरुणजी सुतार त्याचप्रमाणे मधुकरजी गायकवाड या उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय टॉस होताना पाहायला मिळेल. सवय मैदानाच्या आतमध्ये आघाडीचे फलंदाज एपी स्पोर्ट म्हाळुंगे अर्थात यजमान संघाकडून अभिषेक लोखंडे आणि राजू तरस ही जोडी
मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेची प्रमुख आयोजक कमिटी खऱ्या अर्थानं जे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यजमान संघ मैदानावरती खेळतोय. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले किंग गणेश कुराडे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतील. उपस्थित मान्यवरांना विनंती आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे मनपूर्वक स्वागत आहे. निश्चितच मुख्य व्यासपीठावरती या. दरम्यान पहिला बॉल अभि लोखंडे सुंदररित्या ड्राईव्ह केलेला हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच या चेंडूवरती एक सिंगल धाव प्राप्त होईल. आव्हान जर पाहिलं तर तब्बल 91 धावा 5 षटकांमध्ये तुम्हाला बनवाव्या लागणार आहेत. राजू तरस यावेळेस मात्र पिक करून चेंडू ऑन साइडला मिड विकेटला खेळला गेलाय. संघातील असणारा सेफेस्ट फिल्डर स्पर्शद गोळे फेकी वेगवान राजू तरस थोडीशी नाराजगी जरूर व्यक्त करतायत, परंतु अभिषेकचं निश्चितच कॉल त्या ठिकाणी जरूर बरोबर मानला जाईल. स्पर्शद गोळीची फेकी जर आपण पाहिली तर निश्चितच तो भन्नाट वेगानं फेकी करण्यासाठी ओळखला जातो. धावेसाठी प्रयत्न केला असता निश्चितच चान्सेस त्या ठिकाणी होते बॅटर बाद होण्याचे, परंतु राजू यांना स्वतःवरती देखील विश्वास मैदानामध्ये होता. मोठ्या वेगवान गतीने ते खरं तर धावत असतात, परंतु केवळ एका सिंगल वरती समाधान मैदानाच्या आतमध्ये मानलं जाईल. 2 धावा पहिल्या 2 चेंडूवरती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. 91 धावा या खेळपट्टीवरती या मैदानावरती निश्चितच थोडंसं अवघड आव्हान जरूर आहे, परंतु दिवस क्रमांक 1 पासून आपण पाहतोय ग्रास ग्राउंड आहे, मातीची विकेट जरूर आहे, परंतु या विकेटवरती या खेळपट्टीवरती सातत्यानं बॅटर्सचा बोलबाला राहिला आहे. गोलंदाज देखील त्या ठिकाणी आपलं वर्चस्व गाजवताना पाहायला मिळेल, परंतु तुलना जर आपण त्या ठिकाणी केली तर निश्चितच फलंदाजांचा बोलबाला या खेळपट्टीवरती राहिलाय. समोरची बाउंड्री लॉंग ऑन लॉंग ऑफ जर आपण पाहिलं थोडंसं शॉर्ट बाउंड्री जरूर पाहायला मिळतात. यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न अभि लोखंडे सातत्यानं या मैदानावरती खऱ्या अर्थानं सराव करणारा हा खेळाडू आहे. कित्येक वेळा याच मैदानावरती मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडताना अभि लोखंडे हा खेळाडू पाहायला मिळालाय. प्रमुख फलंदाज अनंता पाडाळे स्पोर्ट फाउंडेशन महाळुंगे या संघाचा निश्चितच अभि आहे. दरम्यान यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू दिलाय गणेश कुराडे यांच्यावरती केलेला हल्ला आसमानी टोला गेंद गई तारामंडल में अभि लोखंडेचा वार येतोय खणखणीत षटकार. आठ धावा यावेळेस अभि मैदानाच्या आतमध्ये उसळी घेणारा चेंडू ऑन साइडला भिरकावून देण्याचा प्रयत्न, केवळ एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होताना पाहायला मिळेल. मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा दिनेशजी मद्रे आपण पाहतोय. हार्दिक स्वागत आहे. 9 धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये ग्रास ग्राउंड वरती खेळण्याचा अनुभव एक वेगळा आनंद खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा जो निश्चितच प्रत्येकाला हवं असं वाटणारं मैदान, हवं असं वाटणारी खेळपट्टी, चेंडू हवेत निखिल गोडांबे, दुसऱ्या बाजूने श्रवण पवळे हे 2 फिल्डर चेंडूच्या खाली जरूर येताना पाहायला मिळाले, परंतु मैदानाच्या आतमध्ये कॅच कॅरी होणार नाही. दोघांच्या मधोमध चेंडू पडलाय. 2 धावा प्राप्त होत आहेत. षटक पहिलं मैदानामध्ये संपलं गेलंय. धावफलकावरती 1 ओव्हर 1 11 11 धावा स्कोर कार्डवरती आहेत. शेवटचे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 80 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आजचा दिवस क्रमांक 3 आणि या 3ऱ्या दिवसामध्ये जर 6 संघ आपण विचार केले तर ए ग्रुप मध्ये रायझिंग स्टार पिरंगुड, एपी स्पोर्ट महाळुंगे आणि हिंजवडी क्रिकेट क्लब हे 3 तगडे ताकदवर संघ पाहायला मिळतील. बी ग्रुप मध्ये मुळशी सम्राट, कासारसाई, महाळुंगे क्रिकेट क्लब आणि दुसऱ्या बाजूने निश्चितच 3रा संघ श्री काटे स्पोर्ट फाउंडेशन पुनावळे. हे 6 संघ आजच्या दिवस क्रमांक 3 मध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये भिडताना झुंजताना आणि आपलं नशीब आजमावताना मल्ल सम्राट कैलासवासी पैलवान अनंत पाडाळे चषक 2024 मध्ये पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करण्यासाठी अथर्व पवळे मैदानाच्या आतमध्ये जो
दाखल होताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 11 धावा ज्या बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक 2 अथर्व पवळे हा गोलंदाज प्रामुख्याने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी साकारताना जो पाहायला मिळेल. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये हा ट्रॅकर बॉल ऑन साइडला भिरकावून दिलाय. डीप मिड विकेटला स्पर्शत गोळ्याच्या डोक्यावरून चेंडू पोहोचेल सीमारेषे पार. येतोय आणखीन एक दर्जेदार षटकार 6 धावा. I like the way you moving to the drum. थँक्यू डीजे. 17 धावा दफुलकावरती मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बॅटची कडा घेतली. शॉर्ट थर्ड बॅनला मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. निखिल मसूरकर जर्सी क्रमांक 45 परिधान करून मैदानाच्या आतमध्ये चेंडू अडवतायत फेकतायत. तोपर्यंत केवळ एक सिंगल धाव जी मैदानाच्या आतमध्ये मिळेल. दफुलकावरती 18 धावा बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. हो यावेळेस मात्र दांडी गोल. राजू तरस होत आहेत. क्लीन बोल्ड. धक्का क्रमांक पहिला विकेट. थँक्यू डीजे. स्पर्धेच्या निमित्तानं प्रामुख्याने उपस्थित होणारे कासरसाई संघाचे भक्कम आधारस्तंभ क्रिकेटवेड व्यक्तिमत्व संतोषजी काटे साहेब उपस्थित आहेत. मनापासून हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे हिरमनजी बिंताडे देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनापासून स्वागत आहे. शेवटचे 21 चेंडू जिंकण्यासाठी 73 धावांची गरज. स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचा गोड सुमधुर आवाज आजच्या दिवसामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल शैलेश निमंगुणे सरांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत. अनंत पाटील चषकमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. एक गडी बाद 18 धावा दफुलकावरती 21 चेंडू आणि 73 धावा. एक भलं मोठं आव्हान. रिक्वायर्ड रन रेट जर आपण विचार केला तर जवळपास 21च्या सरासरीनं तुम्हाला धावा बनवाव्या लागणार आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये राजेश तरंगुटे या संघानं पहिल्या डावामध्ये जर पाहिलं तर केवळ 9 धावा दफुलकावरती होत्या. परंतु तदनंतर जर पाहिलं तर षटक क्रमांक 2 मध्ये अधिकच्या धावा ज्या श्रवण पवळेच्या बॅटमधून आल्या. 12 चेंडूवरती 34 धावा त्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. तदनंतर मात्र कुठल्याही प्रकारे पाठीमागे वळून पाहिलं नाही. राजेश तरंगुटे या संघानं 90 धावा. एक भलं मोठं आव्हान. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिनू मोहोळ. चेंडू मात्र कट केलाय. या चेंडूवरती सिंगल धाव प्राप्त होईल. एक गडी बाद 19 धावा. 20 चेंडूंचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी 72 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा अथर्व पवळे. बंटी अथर्व उर्फ बंटी आपण पाहतोय. रनआउटचा चान्स इथे. स्ट्रायकर एंडला संधी मैदानामध्ये होते. मंगेशचं मात्र दूरवरती त्या ठिकाणी लक्ष नव्हतं. नॉन स्ट्रायकर एंडच्या बॅटर देखील आपलं घरटं सोडून बराचसा पुढे दिनेश निघून आला. प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. दोन्ही एंडला संधी होती. दरम्यान तो चान्स गमावलाय. मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू होईल. 19 चेंडू आणि 72 धावा. हे आव्हान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सातत्यानं या खेळपट्टीवरती या मैदानावरती मोठमोठे विक्रम होताना पाहिले. दरम्यानचा चेंडू हवेत. लॉंग ऑफला सौरभ गोळे डाऊन द बॉल. टेकन व्हेरी गुड कॅच. मंथन पवळे इज द मॅन. मैदानाच्या आतमध्ये जेल टिपलाय. विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. जवळ पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 72 धावांचं आव्हान. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती मंगेश बलकवडे.
दाखल झालाय. पहिला चेंडू मंगेशचा, इथे वळण घेणारा गरगर फिरणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. डॉट. निर्धाव चेंडूला चांगली सुरुवात मैदानामध्ये मंगेश करतायत. स्ट्रायकर एंडला दिनू मोहोळ आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकर एंडला कॅप्टन मयूर. यावेळेस मात्र दिनेश मोहोळ यांच्या बॅट मधून चेंडू ऑन साइडला खेळलाय. मिड विकेट मध्ये स्पर्शत गोळे. डाऊन द बॉल, झेल टिपलाय. विकेट नंबर 3. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. शेवटचे 16 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्या 72 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. पवन पाडाळे हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एका पाठोपाठ एक मोठे मोठे फलंदाज, ज्या फलंदाजाच्या बॅटमधून षटकार चौकारांची अपेक्षा सातत्यानं संघाला असते, ते फलंदाज मैदानामध्ये बाद होत आहेत. दरम्यान पहिल्याच बॉलवरती आक्रमण केले. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर चेंडूच्या मागे सौरभची मात्र थोडीशी धावपळ त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तोपर्यंत धाव्यांसाठी पळापळ धावपळ. तब्बल 3 धावा. साजबाज ताज आन बान शान अशा 3 धावा या चेंडूवरती मिळतील. 3 गडी बाद. 22 धावा स्कोर करवरती आहेत. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक. अजूनही जिंकण्यासाठी तब्बल 69 धावा. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. रिक्वायर्ड रन रेट मात्र तो वाढत वाढत चाललाय, तब्बल 28च्या आसपास. दरम्यान पुढे सरसावा. त्यावेळेस मात्र आक्रमण चढवलंय कॅप्टन मयूर यांच्या बॅटमधून. चेंडू ऑन साइडला. वॉटर जजमेंट. सुंदर झेल. पुन्हा एकदा स्पर्शत गोळीने टिपलाय मैदानाच्या आतमध्ये. मयूर पाडाळे बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. 4 गडी बाद. 22 धावा दोफल कवरत आहेत. एकाच षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये 2 महत्त्वपूर्ण फलंदाज मंगेश बलकवडे बाद करताना पाहायला मिळेल. बॅटिंग साठी मैदानावरती ते अगदीच अंतिम षटकामध्ये आले. केवळ 1 चेंडू खेळून बाद झाले, परंतु गोलंदाजी करत असताना मोठी जबाबदारी आणि ती जबाबदारी स्वीकारत ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती पेलत गोलंदाजी करतात. डॉट चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येईल. आजचा दिवस खऱ्या अर्थानं जो तुम्हा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस. अखंड हिंदुस्थानामध्ये खऱ्या अर्थानं मोठ्या उत्साहानं आजचा दिवस साजरा केला जातोय. रामनवमीचा दिवस. सर्व राम भक्तांना निश्चितच रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा. दरम्यानचा हा चेंडू ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी चेंडूच्या मागे 2 धावा पुन्हा एकदा मिळतील. शेवटचे 12 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 67 अर्थात 67 धावा. 3 षटकांचा खेळ संपला गेला. 4 गडी बाद. 24 धावा ज्या दफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ज्या प्रकारे खऱ्या अर्थानं आपण पाहतो प्रभू श्रीकृष्णांचा जन्म रात्री 12 वाजता झाला असं म्हणतात, तसंच प्रभू रामांचा जन्म खऱ्या अर्थानं सूर्य डोक्यावरती आल्यावरती दुपारी 12 वाजता खरं तर झाला असं मानलं जातं. निश्चितच आजच्या या महत्त्वाच्या दिवसामध्ये अखंड हिंदुस्थानामध्ये आपल्याला रामनवमी मोठ्या ताटामाटात खरं तर साजरी केली जाताना पाहायला मिळेल. भगवान विष्णूंचा 7वा अवतार समजले गेलेले श्रीराम यांचा जन्म खऱ्या अर्थानं चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 9वी तिथीला साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी अयोध्येतील श्रीरामाच्या मंदिरात भाविक आवर्जून खरं तर दर्शन घ्यायला जातील. जानेवारी महिन्यामध्ये आपण पाहिलं निश्चितच एक मोठा सोहळा संपन्न झाला. श्रीराम मंदिराचा निश्चितच लोकार्पण सोहळा पाहायला मिळाला. दरम्यान यावेळेस बॅटची कडा. एस्टॅनच्या पाठीमागे मंगेश बलकवडे झेल टिपतायत. आणखीन एक मोठी विकेट. फलंदाज बाद.
च्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. यजमान संघ खऱ्या अर्थानं मैदानावरती जरूर खेळताना पाहायला मिळते, परंतु पराभवाच्या काही सापडला. पहिला सामना टॉस जिंकला होता, फिल्डिंगचा निर्णय घेतला. प्रथमतः बॅटिंग करताना रायझिंग स्टार तिरंगुट या संघानं भलं मोठं आव्हान उभं केलं. त्या आव्हानाचा पाठलाग सुरू असताना एका पाठोपाठ एक नियमित अंतरावरती मैदानामध्ये फलंदाज बाद झाले. तदनंतर आकडे बरेचसे दूरवरती जाताना जे पाहायला मिळत आहेत. टॉस जिंकलेला संघ खेळाडू कक्ष ए मध्ये बसेल, टॉस पराभूत संघ खेळाडू कक्ष बी मध्ये बसेल याची नोंद घ्या. यानंतरची होणारी लढत दोन्ही संघांना विनंती असेल आपण आपल्या डगआउट जवळ जाऊन थांबायचं आहे. लगेचच पुढचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण सुरुवात करणार आहोत. दरम्यानचा चेंडू लॉब केला ऑन साइडला, काऊ कॉर्नर मध्ये फिल्डर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये स्पर्शत गोळे. तिसरा झेल या मॅच मध्ये टिपताना पाहायला मिळाला. विकेट येते, फलंदाज बाद. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. शेरों का मैं हूँ शेर यारो, कोई न मुझसा चले रे यारो. शेरों का मैं हूँ शेर यारो, कोई न मुझसा चले रे यारो. के सच में नवीन फलंदाज सागर पाषाणकर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 6 गडी बाद 27 धावा ज्या दफलकावरती पाहायला मिळत आहेत. निश्चितच आपण पाहतोय 9 चेंडू आणि 64 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज अथर्व पवळे, वैयक्तिक 4 फलंदाज अथर्वच्या नावावरती विकेट खरं तर आहेत. दरम्यानचा चेंडू हवेत पुन्हा एकदा. दोन धावा येत आहेत. या 2 धाव्यांच्या बरोबरच 29 धावा मैदानाच्या आतमध्ये 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अखेरचे 8 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 62 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आता मात्र पाहायला मिळेल. सामना बराचसा दूरवरती राहिलाय. पराभवाच्या काही सापडला एपी स्पोर्ट म्हाळुंगे यजमान संघ मैदानाच्या आतमध्ये. मंगेश बलकवडे आपण पाहतो जर्सी क्रमांक 7 परिधान करून निश्चितच इष्ट्यांच्या पाठीमागे कामकाज करतात. शेवटचा 1 चेंडू या षटकातील शिल्लक. गोलंदाजीच्या मार्कवर आपण पाहतोय अथर्व पवळे आतापर्यंत फक्त 5 धावा षटकामध्ये खर्च केल्यात. 2 फलंदाज बाद केलेत. त्यावेळेस चेंडू फुलर लेनचा मैदानाच्या आतमध्ये गणेश कोराटे आपण पाहतोय चेंडूला जरूर फील्ड करतात. वाईड +1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळतील. या 2 धाव्यांच्या बरोबरच धावफलक पुढे 31 धावा. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक जिंकण्यासाठी अजूनही 60 धावा मैदानामध्ये बनवायच्यात. जरी संघ पराभूत असला तरी कमीत कमी फरकानं आपण पराभूत व्हावं ही बाब खरे तर लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण नेट रन रेट. दरम्यान इथे पंजा खोलण्याची संधी होती अथर्व पवळेला. इष्ट्यांच्या पाठीमागून मैदानाच्या आतमध्ये मंगेश बलकवडे. 2 खेळाडूंची टक्कर जरूर होताना पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये निखिल आणि दुसऱ्या बाजूने मंगेश पाहायला मिळालेत, परंतु शेवटचा चेंडू निश्चितच विकेट येणार नाही. डॉट चेंडू येईल. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 60 धावा हे आव्हान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अखेरचे 6 चेंडू फेकण्यासाठी पाहिजे कुठला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती येताना पाहायला मिळेल. या अगोदरच्या स्पर्धेपासून निश्चितच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये प्रवीण मसूरकर यांच्यामध्ये देखील तर संघानं विश्वास या अगोदरच्या स्पर्धेमध्ये दाखवला होता. अंतिम षटकामध्ये मात्र सातत्याने या संघामध्ये अंतिम षटक हाताळणारा डेथ ओव्हरचा स्पेशलिस्ट असलेला सौरभ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती येईल. दरम्यानचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल सौरभचा उजव्या ष्टीच्या बराचसा बाहेर. मैदानाच्या आतमध्ये वाईट चेंडू पाहायला मिळेल. कासारसाई संघ खेळाडू कक्ष ए मध्ये आपण बसून घ्या. हा सामना संपल्यानंतर लगेचच पुढचा सामना आपण सुरुवात करणार आहोत. कुठल्याही प्रकारचा वेळ आपण खर्च करायचा नाही याची नोंद घ्या. यावेळेस मात्र मैदानामध्ये शरीराचा वेध घेणारा चेंडू
डॉट बॉल पाहायला मिळेल. डॉफलकावरती धावा स्थिर आहेत. एक आखीरेखी स्वरूपाचं आयोजन नियोजन आयोजक मंडळींनी खऱ्या अर्थाने घेतलेली अफाट कष्ट मेहनत आणि त्यांच्या कष्टातून उभा राहिलेला क्रिकेटचा हा देखणा सोहळा, क्रिकेटचा हा देदीप्यमान सोहळा आपण पाहतोय. मल्ल सम्राट कैलासवासी पैलवान अनंत पाडाळे चषक 2024. अनंत पाडाळे प्रतिष्ठान, अनंत पाडाळे स्पोर्ट फाउंडेशन म्हाळुंगे, समस्त ग्रामस्थ मंडळी म्हाळुंगे यांच्या माध्यमातून केले गेलेलं एक दर्जेदार आयोजन नियोजन जे या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय. आजचा दिवस क्रमांक 3 आणि या 3ऱ्या दिवसातील पहिली लढत. दरम्यान चेंडू हवेत. श्रवण पवळे मैदानामध्ये सुंदररित्या चेंडूपर्यंत पोहोचला. कॅच त्या ठिकाणी जरूर टिपला. अंतिम क्षणी चेंडू निसटला. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धाव या चेंडूवरती येईल. 6 गडी बाद डॉफलकावरती 33 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सौरभ तयार. यावेळेस मात्र लेन बरीचशी पाठीमागे होती. शॉर्ट पिच चेंडू फेकण्याचा प्रयत्न उजव्या स्टीच्या बाहेरचा हा चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळेल. वाईट बॉल. डॉफलकावरती 34 धावा जे आपण पाहतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. आव्हान बरंचसं मोठं आहे परंतु कमीत कमी फरकाने संघ पराभूत होईल हा प्रयत्न करणं गरजेचं आहे. तो प्रयत्न केला. रिव्हर्स स्विच हिटचा एक शानदार फटका मैदानाच्या आतमध्ये अमित पाडळे यांच्या बॅटमधून एक षटकार. 6 धावा. DJ Rahul in the mix. 40 धावा डॉफलकावरती 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सौरभ पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा रिव्हर्स स्विच हिट. यावेळेस देखील मात्र बॅटर होईल सक्सेसफुल. चेंडू डीप थर्ड मॅन मध्ये पोहोचेल सीमा पार. षटकारा पाठोपाठ चौकार. मैदानाच्या आतमध्ये 6 गडी बाद 44 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. डाऊन द लेग डाव्या स्टीच्या बाहेर हा चेंडू मैदानामध्ये. पुन्हा एकदा वाईट बॉल पाहायला मिळेल. 5 चेंडूवरती 14 धावा मैदानामध्ये सौरभ गुळेनं खर्च केलात. शेवटचा एक चेंडू जो या ठिकाणी शिल्लक आहे. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये मिड ऑफ मधून लॉंग ऑफ पर्यंत पोहोचेल. आलेले एक सिंगल. याच बरोबर मैदानाच्या आतमध्ये रायझिंग स्टार तिरंगुट या संघाने बाजी मारली. एक मोठा विजय निश्चित करत पहिल्या सामन्यामध्ये विजयी सलामी दिली. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचे देखील मनापासून आभार. या सामन्यामध्ये प्लेयर ऑफ द मॅच अथर्व पवळे खऱ्या अर्थाने ठरतायत सामन्याचे हिरो. रायझिंग स्टार तिरंगुट संघ विनंती आहे एका